काहीच आठवड्यापूर्वी झालेल्या अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळामुळे चांदूर बाजार तालुक्यातील अनेक शेतातील विद्युत खांबसह विद्युत तार शेतात पडले। अशात मात्र अद्यापपर्यंत शेतातील पडलेले खांबसह तार वाहिनी न जोडल्याने शेतकऱ्यांना आता शेतीची मशागत कशी करावी असा प्रश्न उपस्थित होत आहे। यावर वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार समोर येत आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने अनेक नुकसान केले आहे। त्यामध्ये चांदूर बाजार तालुक्यात शेतामध्ये पडलेल्या पोल तार यामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे। याकडे मात्र कुठल्याही अधिकारी प्रशासनाचे लक्ष नाही। याकरिता शेतकऱ्यांनी शेतीची मशागत कधी करायची असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे। काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात चक्रीवादळ आल्याने बऱ्याच ठिकाणी मोठमोठी झाडे व विजेचे खांब खाली कोसळले होते। ते सर्व विजेचे खांब तुटल्याने विद्युत वाहिनीच्या तारा शेतात पसरलेल्या आहे। शेतीची मशागत करण्याकरिता थोडेच दिवस शिल्लक राहिलेले असून अजूनपर्यंत तुटलेल्या विजेच्या खांबाची व शेतात पसरलेल्या तारांची अजूनपर्यंत जोडणी केलेली नाही। थोड्या दिवसातच पेरणीला सुरुवात होणार असून शेतकरी शेतीची मशागत करीत आहेत, परंतु तुटलेले विजेचे खांब व सर्वत्र शेतात पसरलेल्या विजेच्या तारा गेल्या कित्येक दिवसांपासून जसेच्या तसेच शेतकऱ्यांच्या शेतात पसरलेल्या आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीची मशागत करताना मोठी अडचण निर्माण झाली आहे। काही शेतकरी तर शेतातील तुटलेल्या तारा हाताने वर करून आपल्या शेताची मशागत करीत आहेत, तर काही शेतकरी शेतात तुटलेले विजेचे खांब ट्रॅक्टरच्या साहाय्याने बाजूला करताना दिसून येत आहे। यामध्ये मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही, परंतु निगरगट्ट वीज वितरण कंपनीला अजूनपर्यंत जाग आलेली नाही। त्यामुळे शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला जात आहे। निवडणुकीपूर्वी नेते मंडळी, लोकप्रतिनिधी यांनी बऱ्याच प्रकारची शेतकऱ्यांना आश्वासने दिली, शेतकऱ्यांना भूलथाप देऊन त्यांची मते मिळवली। आता निवडणूक पार पडली असून कोणीच नेते मंडळी किंवा लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलायला तयार नाही। म्हणतात ना, काम झाले आमचे, काय करावे तुमचे, अशागत शेतकऱ्यांची स्थिती झाली आहे। सध्या शेतीचा हंगाम जोरात सुरू आहे। शेतकरी लगबगीने शेतीचा हंगाम पूर्ण करण्याच्या कामाला लागले आहे। उन्हाळा चांगलाच तापत असून मे महिन्याचे काहीच दिवस शिल्लक आहे। त्यामुळे शेतकरी शेतीची मशागत करण्यात व्यस्त आहे। पावसाळा अगदी तोंडावर आला असून महावितरण कंपनीने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे। तात्काळ विजेचे खांब व तुटलेल्या तारा दुरुस्त कराव्या, अन्यथा वीज वितरण कंपनीवर शेतकऱ्यांच्या वतीने मोर्चा काढण्यात येईल असे सुद्धा काही शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे।